the balanced diet and nutrition in nutrition subject मध्ये. Okay, what is a balanced diet? That is a contain of adequate amounts of the necessary nutrient required for the healthy growth and activity. ओके, जे पण तुम्ही रेग्युलरली डाएट फॉलो करतात, ओके, त्यामुळे काय होणार, तुमच्यामध्ये प्रॉपरली ग्रोथ होणार, तुमच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलपमेंट होणार. ओके, ॲज रिक्वायर तुम्हाला काय ठेवणार, हेल्दी. ओके, जे तुम्ही प्रॉपर डाएट घेतला विदाउट एनी कॅलरीज वाला फूड असेल किंवा जास्त कार्बोहायड्रेट वाला फूड असेल, ओके, ज्यामध्ये जास्त एक्स्ट्रा कंटेंट ऑफ शुगर असेल, ओके, ते तुम्ही अवॉइड केलं. ओके, त्यानंतर तुम्ही प्रॉपरली डाएट घेतला, लाईक त्यामध्ये फ्रूट्स आले, ओके, प्रॉपरली कुक फूड आलेत, ओके, ते जर का तुम्ही कंटेन केला फॉर एक अमाऊंट पर्यंत, समजा लाईक त्यामध्ये ऑल न्यूट्रिशन तुम्हाला भेटणार, प्रोटीन, एनर्जी, कार्बोहायड्रेट, ओके, अजून काय काय असतात आपल्या न्यूट्रिएंट्स, ओके, त्यानंतर लिपिड्स किती भेटतं तुम्हाला ते मॅटर करणार. ओके, कॅलरीज तुम्हाला किती भेटणार, ओके, त्यातून तुम्हाला कॅल्शियम किती भेटणार, पोटॅशियम किती भेटणार, ओके, न्यूट्रिशन मध्ये झालं ना. ओके, ते म्हणजे तुम्हाला न्यूट्रिएंट आहे, लाईक तुमचे जे पण तुम्ही पाणी सोडून दुसरं पिठात ना, जसं की कोकोनट वॉटर आहे, ओके, अजून काय काय आहेत, अजून कोणतं फ्लुइड घेतात तुम्ही, ओके, शुगर कॅनचं ज्यूस, त्यामध्ये काय असणार, कंटेंट ऑफ स्वीट आहे पण तो नॅचरली आहे. ओके, असे कंटेंट. ओके, त्यानंतर अ बॅलन्स डाएट कंटेंट ऑफ सफिशियंट अमाऊंट ऑफ फायबर अँड द व्हेरियस न्यूट्रिएंट्स टू एन्श्योर गुड हेल्थ. फायबर कशामध्ये जास्त असणार, कशात बनाना मध्ये जास्त राहतो फायबर्स. ओके, त्यामुळे आपल्याला काय प्रिव्हेंशन होणार, कॉन्स्टिपेशन्स. ओके, कॉन्स्टिपेशन त्या ठिकाणी आपला प्रिव्हेंट होणार. ओके, आणि इट इज अ व्हेरियस न्यूट्रिएंट्स टू एन्श्योर अ गुड हेल्थ अँड फॉर तुमच्या बॉडीला काय ठेवणार, ते प्रॉपरली गुड मेंटेन हेल्थ तुमचे राहणार. ओके, फूड शुड ऑल्सो प्रोव्हाइड द अप्रोप्रिएट अमाऊंट ऑफ एनर्जी अँड ॲड्युकेट अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, सो तुम्ही फूड घेतात त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर अमाऊंट ऑफ फूड तुम्हाला पण घ्यायचं आहे आणि प्रॉपर अमाऊंट ऑफ वॉटर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. ओके, रिझन का, कारण की तुमच्या जेवढ्या बॉडीमध्ये फूड तुम्ही घेतात त्याच कंपॅरिझन मध्ये तुम्ही वॉटर सुद्धा घेतलं पाहिजे. ओके, रिझन असं आहे की तुम्हाला तुमची बॉडी त्यामुळे काय होणार, हायड्रेशन तुमच्या बॉडीला जास्त भेटणार. ओके, अ बॅलन्स डाएट शुड बी बोथ ॲड्युकेट अँड द होलसम. ओके, ॲड्युकेट अँड होलसम म्हणजे काय, ॲड्युकेट डाएट सुद्धा घेऊ शकतात तुम्ही, स्मॉल अमाऊंट ऑफ म्हणजे डाएट सुद्धा घेऊ शकतात, किंवा होलसम म्हणजे फुल डाएट सुद्धा घेऊ शकतात. जसं की ॲड्युकेट म्हणजे येणार तुमचं ब्रेकफास्ट, मॉर्निंग ब्रेकफास्ट. ओके, होलसम म्हणजे येणार तुमचं लंच, तुमचं डिनर. ओके, किंवा ॲड्युकेट पण तुमचं येणार जसं की तुम्ही कोकोनट वॉटर मधलं ज्यूस पिलात, ओके, शुगर कॅनचा ज्यूस पिला, ओके, मोसंबी खाल्ली, त्यानंतर बनानाच खाल्ला, ओके, ऍपल खाल्ला, हे तुमचं ॲड्युकेट येणार. म्हणजे की तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट कंटेंट घेतात. आणि होलसम म्हणजे तुम्ही फुल डाएट घेतात, लाईक त्यामध्ये तुमचा राईस येणार, चपाती जी तुम्ही घेतात ती, भाकर वगैरे ते असेल, किंवा जी तुमची भाजी असणार ती. ओके, समजलं ना मी काय बोलतोय ते. त्याला आता काय बोलणार आपण, त्याला बॅलन्स डाएट. समजलं तुम्हाला बॅलन्स डाएट म्हणजे काय, तो ॲड्युकेट सुद्धा राहतो आणि होलसम म्हणजे की फुल डाएट सुद्धा असू शकतो. त्यामध्ये काय कंटेंट ऑफ फायबर असणार, व्हेरियस न्यूट्रिएंट असणार. ओके, जे की हेल्प करणार आपल्या बॉडीला फॉर द प्रॉपरली बॅलन्सिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. ओके, ह्या बघा ही एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल पण तुम्हाला दिसतंय बघा. काय दिसतं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये, इमेज मध्ये, ओके, आपण बोलतो ना तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डाएट. तुमचं डाएट बेस्ट असेल तर तुमची हेल्थ सुद्धा चांगली असणार आहे. ओके, मग आता ती लेडी काय करते की जंक फूड, जेवढं पण फास्ट फूड आहे ते खाणार, त्यामुळे तिला काय होणार, प्रॉब्लेम्स होणार ना, लाईक तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती अफेक्ट होणार. ओके, लाईक जेव्हा ती प्रेग्नंट होणार त्यावेळेला तिच्यावर अफेक्ट होणार. ओके, समजलं ना, किंवा त्याला कार्डिओव्हास्क्युलर डिसीज सुद्धा होऊ शकतात. ओके, लाईक तिला ती फॅटी सुद्धा होऊ शकते. ओके, अजून काय काय होणार, हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होऊ शकतात. समजलं. ओके.
त्या ठिकाणी वरती वाच का लिहिलं त्यांनी? ओके, इम्पॉर्टंट आहे ना बॅलन्स डाएट करणं. त्यामध्ये काय काय येणार बॅलन्स डाएट मध्ये आपल्या? समजलं? important of balanced diet. Is a balanced diet important? It is essential for a healthy body and a healthy mind. You are what you consume. A balanced diet is important to maintain health and since your body weight loss, single food will provide all nutrients. It is essential for a balanced diet that it must contain sufficient amount of nutrients such as carbohydrates, fat, vitamins, minerals, etc. ओके, सो इम्पॉर्टंट काय आहे माहिती का बॅलन्स डाएट? कारण की तुम्ही जे कंझ्युम करतात नाही रेग्युलर फूड, ओके, सो ते फूड फक्त सफिशियंट नाही आहे. तुम्हाला कंटेंट ऑफ काय काय पाहिजेत? व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, एनर्जी. ओके, जे पण कंटेंट आहे ना एका फूडमध्ये ते तुम्हाला सिंगल फूड म्हणून भेटणार नाही. तुम्हाला जर का मी बोललो की तुम्ही राईस खा, तुम्हाला राईस म्हणून काय भेटणार? फक्त कार्बोहायड्रेट. तुम्हाला मी फक्त बोललो तुम्ही चिकन खा, फक्त चिकन खायचं, बाकी काहीच नाही खायचं सोबत, तुम्हाला त्यातून काय भेटणार? प्रोटीन. पण तुम्ही चिकन सोबत जर का कार्बोहायड्रेट सुद्धा खाल्लं, ओके, म्हणजे तुम्ही प्रोटीन सोबत काय घेतात? कार्बोहायड्रेट. ओके, त्यानंतर तुम्ही मिनरल सुद्धा घेतात ना, वॉटर. ओके, मग तुमच्या बॉडीमध्ये काय होणार? पोटॅशियम लेवल वाढणार, फर्स्ट आपलं कॅल्शियम लेवल सुद्धा वाढणार ना. तुम्ही एग्स खा, एग्स मध्ये काय असणार? कॅल्शियम सुद्धा असणार ना आणि प्रोटीन सुद्धा असणार. ओके, दोघांचं पण कॉम्बिनेशन आहे. म्हणून आपण जे पण फूड देणार ना ते सिंगल फूड देणार नाही, तर आपण त्यात कॉम्बिनेशन फूड देणार. ओके, फुल फूड देणार आपण. ओके, त्यामध्ये कंटेंट आहे म्हणून काय? न्यूट्रिशन ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट, विटॅमिन्स आणि मिनरल्स. समजलं ना? The objectives of balanced and healthy diet: to achieve a healthy weight and energy balance, elimination of trans fatty acid and saturated fats, consumption of unsaturated fatty acids, intake of simple sugar should be limited, include a high amount of vegetables, fruits, nuts, legumes and whole grains. Whole grains. Intake iodized salt and limit consumption of sodium. ओके, टू अचीव हेल्दी वेट अँड एनर्जी बॅलन्स. ओके, सपोज जर का मी ऑल कंटेंट ऑफ न्यूट्रिशन घेत असेल, सो माझी बॉडी कशी राहील? हेल्दी. म्हणजे कसं? माझं बॅलन्स वेट राहील. किंवा मी असे प्रोडक्ट घेतोय किंवा असे फूड खातो ज्याने की माझं वेट वाढणार. ओके, त्यामुळे माझे काय होणार? ओव्हरवेट सुद्धा मी होऊ शकतो त्या ठिकाणी. माझं वेटचं बॅलन्स सुद्धा त्या ठिकाणी इम्बॅलन्स होऊ शकतो. त्यानंतर आहे की सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट, हे दोन फॅट असतात आपल्याकडे. ओके, सो त्यामध्ये कन्झम्पशन जर का आपण करतो, कोणते करतो आपण? अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आपण जास्त कन्झ्युम करतो. इंटेक ऑफ सिम्पल शुगर शुड बी लिमिटेड. सगळ्यांना माहिती की शुगर लिमिटेड घ्यायची आहे. ओके, पण आपण काय करतो? आपल्या इंडियन कल्चरमध्ये शुगर आपण ओव्हर घेतो ना. त्यामुळे काय होऊ शकतं? आपला जो पॅनक्रियाज आहे तो काय करणार? कंट्रोल करणार ना आपलं काय? जर का आपण ओव्हर कंटेंट ऑफ शुगर घेतले त्या ठिकाणी आपल्यामध्ये काय होऊ शकतो? हायपरग्लायसेमी. ओके, हायपरग्लायसेमी म्हणजे काय? इन्क्रीज इन द शुगर लेवल कंटेंट इन अवर बॉडी. म्हणजे ब्लड मध्ये जास्त डिझॉल्व होणार शुगर, त्यामुळे काय होणार की आपले जे ब्लडचे जे अमाऊंट आहे शुगर लेवल ती इन्क्रीज होणार. त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? डायबिटीस मेलाइटिस होऊ शकतो. इन्क्लुडिंग अ हाय अमाऊंट ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, नट्स,
लेग्युम्स अँड द होल ग्रेन्स. लेग्युम्स म्हणजे काय? लेग्युम्स मराठीमध्ये काय बोलतात लेग्युम्सला? ओके. ग्रेन्स म्हणजे काय? ग्रेन्स, होल ग्रेन्स. हा, ज्वारी, बाजरी. ओके. Intake of iodized salt and the limit consumptions of the sodium. Iodine salt, रिझन काय? ग्वायटर म्हणजे ग्वायटर, इनलार्जमेंट ऑफ तुमचा हा पार्ट, गळ्याचा पार्ट इनलार्जमेंट होतो, खूप मोठा होतो ग्वायटर. बघितले कधी असे कोणाचं एवढं झालेलं हा गळा? रिझन काय? कारण की त्यांनी आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर असेल ग्वायटर. ओके. आयोडीन सॉल्ट जे आपण सॉल्ट घेतो ना त्यामध्ये किती कंटेंट ऑफ आयोडीन आहे ते आपण बघतो ना. बघत नाही तुम्ही कधी? आयोडीन हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ऑफ काय? तुम्हाला जे पण व्हायटर असेल त्या डिसीज पासून किंवा आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर पासून तुम्हाला हा प्रिव्हेंट करणार. ओके. सो आयोडीन हे सॉल्ट आपण आयोडीन मेक सॉल्ट आपण जास्त कन्झ्युम करायचं किंवा आपण जास्त ओव्हर कन्झ्युम पण करायचं नाही सॉल्ट. बिकॉज रिझन काय होईल? कंटेंट ऑफ सोडियम आपल्या बॉडीमध्ये वाढणार. सो त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? हायपर टेन्शन होऊ शकतो. ओके. Essential amino acids and proteins should form a major part of diet. Avoid consumption of food substances containing artificial preservatives and carcinogens. Foods contaminated with human pathogens should be strictly avoided. Limit intake of caffeine and alcohol. Inclusion of vitamins, minerals, and fibers in diet. Consume plenty of water. ओके. सो अमायनो ऍसिड मध्ये तुम्हाला अमायनो ऍसिड कधी ऐकलेले असा वर्ड अमायनो ऍसिड? ओके. तो अमायनो ऍसिड काय करणार आणि प्रोटीन काय करणार? आपल्याला हे दोन मेजर पार्ट आहे आपल्या बॉडी म्हणजे आपल्याला डाएट म्हणले. अमायनो ऍसिड तो काय करणार? आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट करणार ना प्रॉपरली. प्रोटीन काय करणार? आपल्या मसल्सला बिल्ड करणार. तुम्ही लहान आहे सपोज, जे लहान मुलगा आहे त्याला प्रोटीन खायला द्यायचंच नाही, तिला प्रोटीन खायला द्यायचंच नाही एक महिना तरी. बघू आपण काय होतं. एक्सपेरिमेंट करू बघा तुमच्या घरी. हा का? रिझन काय होणार आहे? कारण की तिच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलपमेंट होणार नाही, त्याला कंटेंट ऑफ अमायनो ऍसिड भेटणार नाही आणि प्रोटीन भेटणार नाही. त्यामुळे कारण त्याची प्रॉपरली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार नाही. सो अमायनो ऍसिड काय करणार? आपली डेव्हलपमेंट आणि प्रोटीन काय करणार? आपल्यामध्ये मास बिल्डिंग आपली इन्क्रीज करणार. समजलं? Avoid consumption of food substance containing like artificial preservation and carcinogens. म्हणजे काय की आर्टिफिशियल फूड्स, चिप्स आर्टिफिशियल फूड आहे ना, प्रॉपरली फूड बनलेलं नाहीत. आता फूड प्रिझर्वेशन ऍक्ट, ओके, कन्झम्पशन प्रोटेक्शन ऍक्ट हे कधी ऐकलेलं तुम्ही? तुम्ही कंझ्युमर आहे, माझी कंपनी आहे, मी तुम्हाला कंझ्युमरला माझं प्रोडक्ट प्रोव्हाइड करतो, तर तुमचा पण ऍक्ट आहे की तुम्हाला पण ऍक्ट असा आहे की तुम्ही माझ्याकडून कोणते टाईप ऑफ प्रोडक्ट घेताय. सपोज मी तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिफिशियल बनवलेलं सॉल्ट खाऊ घालतोय पण त्यामध्ये आयोडीन नाहीच आहे, कंपनी बंद पडेल ना माझी. म्हणून तुम्ही कंझ्युमर, तुमचा ऍक्ट बनतो की तुम्हाला ज्या कंपनीवरून तुम्ही एखादं प्रोडक्ट घेताय ना, सो ते प्रॉपरली कंटेंट त्यामध्ये आहे का नाही बघायचं. म्हणून कधी आपण सामान घेतो ना आपण, त्यामध्ये कंटेंट बघायचं कोणतं आहे. मेडिसिन सुद्धा घेतो त्यामध्ये कंटेंट बघायचं कोणतं आहे. ओके, थोडं तुम्हाला पण अवेअरनेस येईल त्याबद्दल. ओके, प्रिझर्वेशन म्हणजे कसं की खूप दिवसापासून साठवलेलं फूड आहे, प्रिझर्व केलेलं फूड आहे. आता सपोज हॉटेल्समध्ये तुम्ही कधी गेलेले आहेत, हॉटेल्समधलं चिकन खा आणि घरी बनवलेलं चिकन खा, डिफरन्सेस तुम्हाला कळून जाईल. कारण की ती प्रिझर्व करून ठेवतात 1 दिवस 2 दिवस. ओके, पण ते चांगलं नाही आहेत खाण्यासाठी, तरी पण आपण काय करतो, खातो. ओके, फूड कंटॅमिनेटेड विथ ह्युमन पॅथोजन्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडन्स. म्हणजेच ह्युमन पॅथोजन्स कोणते कोणते असतात? ह्युमन पॅथोजन्स, सम कंटेंट ऑफ कंटॅमिनेटेड ऑफ म्हणजे काय होणार माहिती का,
कधी कधी मेन्स किंवा ह्युमन्सचं ब्लड सुद्धा त्या ठिकाणी डिझॉल्व्ह करून देतो. आपले बॉडी पार्ट्स पासून सुद्धा फूड बनवले जातात. तुम्हाला माहिती आहे का? कधी बघितलेला रिसर्च कोणता? बघा रिसर्च खूप महाग आहे तुम्ही. ओके, तर जे पण ह्युमन रिलेटेड जे पॅथोजन्स असतात ना आपल्या बॉडी रिलेटेड, त्याच्यापासून आपण फूड बनवायचं पण नाही आणि अवॉइड करायचं. स्ट्रिक्टली डायरेक्टली बॅन केलेले आहेत अशा कंपन्या खूप साऱ्या. समजलं? तुम्हाला पुढे पुढे मी सांगतो. लिमिट इंटेक ऑफ कॅफिन अँड अल्कोहोल. ओके, लिमिटेड काय आहे? कारण की कॅफिनमुळे काय होणार? युरिनेशन जास्त होणार. ओके, अल्कोहोलमुळे सुद्धा काय होणार? युरिनेशन जास्त होणार. सो आपल्या बॉडीतला सॉल्ट काय होणार? तो बाहेर जास्त पडणार. ओके, जास्त पडल्यामुळे काय होणार? आपला बॉडी डिहायड्रेट करणार. ओके, डिहायड्रेट केल्यामुळे काय होणार? जे न्यूट्रिशन आहे आपल्या याच्यामध्ये न्यूट्रिएंट ते इम्बॅलन्स होणार. समजलं काय बोलतोय मी? इन्क्लुजन ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड द फायबर इन डाएट. ओके, लाईक विटॅमिन्स तुमच्या डाएटमध्ये इम्पॉर्टंट आहे. लाईक तुमचे ग्रीफी व्हेजिटेबल्स असेल ते पकडू शकतात, किंवा अजून काही मिनरल्स म्हणजे काय? तुमचं वॉटर, कोकोनट वॉटर असेल अजून, किंवा दुसरं सुद्धा वॉटर तुम्ही पिऊ शकतात सोबत. मिनरल वॉटर कधी बघितलं तुम्ही? रिअल मॉल मिनरल वॉटर बॉटल्स असतात बघ, मिनरल वॉटर बॉटल्स. त्या बॉटल्स साध्या नाही भेटतात, खूप महाग भेटतात. 80 रुपयाला 1 लिटरची बॉटल भेटते. बघितली कधी? काय? ओके, इन्क्लुजन ऑफ विटॅमिन, मिनरल्स अँड फायबर इन डाएट. फायबर म्हणजे कोणते कोणते असणार? फायबर सबस्टन्स फूड तुमचे बनाना. अजून एकच कोण? अजून खूप सारे असे आहेत ज्यामध्ये फायबर ऑफ असतात इन्क्लुडिंग इन फूड मध्ये. कन्झ्युम प्लेंटी ऑफ वॉटर. ओके, प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे काय? प्युरिफाईड वॉटर आपण प्रॉपरली घेतलं पाहिजे. बोरिंगचं वगैरे पाणी पिल्याने काय होणार? किडनी स्टोन होणार है ना, किडनी स्टोन. काय म्हणजे? अरे हार्ड वॉटर आहे ना, लहान मुलांना पण माहिती आहे ते की त्यामुळं किडनी स्टोन होतो म्हणून. तुम्हाला माहित नव्हतं आतापर्यंत? माहित नव्हतं आतापर्यंत? ओके, कन्झ्युम ऑफ प्लेंटी ऑफ वॉटर बरोबर घ्यायचं. प्युरिफाईड वॉटर प्यायचं. ओके, इम्प्रॉपर डाएट मे बी रिझल्ट इन लाईक तुमचं काय? फेल्युअर टू फ्लोरिश, पुअर ग्रोथ, पुअर डेव्हलपमेंट, पुअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, इन्फेक्शन, डिसीज, इव्हन डेथ. इम्प्रॉपर डाएट मे बी काय होणार? फेल्युअर टू फ्लोरिश म्हणजे काय? फेल्युअर टू फ्लोरिश, पुअर ग्रोथ, पुअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते ना. तुम्ही इम्प्रॉपर डाएट घेतलं, मी बोललो ना तुम्हाला, तुमच्या घरामध्ये छोटा मुलगा आहे त्याला तुम्ही 1 मंथ प्रोटीन द्यायचंच नाही, काय होणार? त्याची ग्रोथच होणार नाही, त्याची मास डेव्हलपमेंटच होणार नाही. ओके, पुअर डेव्हलपमेंट, जसे की फिजिकल डेव्हलपमेंट असते तशीच आपली मेंटल डेव्हलपमेंट असते. ओके, सो इम्पॉर्टंट काय? आपली जसं मेंटल डेव्हलपमेंट होते तशीच आपली फिजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. इन्फेक्शन, डिसीज होणार, त्याला इम्युनिटी वीक होणार, कारण की काय? त्याची इम्युनिटीला तेवढे प्रोटीन वगैरे भेटणारच नाही. ओके, डाएट तेवढा भेटणार नाही की त्याची इम्युनिटी एवढी प्रॉपरली वर्क करेल म्हणून. इव्हन डेथ सुद्धा. तुम्ही फास्ट फूड घेतले, खूप खाल्ले फास्ट फूड, त्यामुळे काय होणार? कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होणार. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमुळे काय होणार? तुम्हाला MI लाईक मायोकार्डियल इन्फ्राक्शन सुद्धा होऊ शकतो. हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर हे डिसीज होऊ शकतात. फेल्युअर टू फ्लोरिश म्हणजे काय? सांगा ना कोणत्या असेल? ओके, म्हणजे इम्प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ म्हणजे हाईट मध्ये प्रॉपरली डेव्हलपमेंट होणार नाही. फेल्युअर टू फ्लोरिश इन चिल्ड्रन्स मध्ये. ओके, समजलं काय? सांगा एक एक करून सांग. जान्हवी, पुअर डेव्हलपमेंट, बस खाली तू सांग. पुअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, पुअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ.
काय ओके बस आली. तू सांग तन्वी. इन्फेक्शियस डिसीज. तू सांग पूजा. इन्फेक्शियस डिसीज. अजून त्याच्यामध्ये ते कंटेंट भेटणार नाही त्याला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. ओके. जसे आपले नॅचरल इम्युनिटी असतात ना तसे आपले आर्टिफिशियल पण इम्युनिटी असते. दोन इम्युनिटी असतात ना, एक नॅचरल आणि एक आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे कुठून येणार, मधा थ्रू आपल्याला ट्रान्सफर होणार. आर्टिफिशियल म्हणजे कसं, जे की आपण नंतर करणार सराउंडिंग एन्व्हायरमेंट म्हणजे आल्यावर. म्हणजे कसं, वॅक्सिनेशन्स आहे, डाएट आहे, ओके, न्यूट्रिएंट आहे, या सप्टेसमुळे काय होणार की आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह होणार ना. समजलं. तू सांग. इवन डेट सुद्धा तूच हा. इवन डेट. तू सांगू शक. बोल 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 बोल. ओके. त्यानंतर आहे बट इवन इफ यू टेक ओव्हर डाएट इट मे बी लीड्स टू वेट गेन. ओके. Insulin resistance, diabetes, obesity, heart conditions, may other diet related disease and death. ओव्हर डाएट. डाएट घ्यायचा पण ओव्हर डाएट करायचा आहे ना. मी 3 चपाती खातो पण 5 चपाती खाल्ली रेग्युलर, चालूच आहे माझा डाएट. ओव्हर डाएट. माहिती आहे तुम्हाला, समजतं ना मी काय बोलतोय. ओव्हर डाएट करणे त्यामुळे काय होऊ शकतं, मग वेट गेन होणार, इन्क्रीज इन वेट. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे कोणते, जे पॅनक्रियाज आहे आपला तो इन्सुलिन रेजिस्टन्स जो करतो, ओके, सिक्रेशन करतो, त्या ठिकाणी इन्क्रीज होणार जास्त इन्सुलिन, म्हणजे डिक्रीज होणार इन्सुलिनचं. ओके. डायबिटीस होऊ शकते, ओबेसिटी होऊ शकते, हार्ट कंडिशन होणार, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. ओके. मे बी मेनी अदर डाएट रिलेटेड टू डिसीज. खूप सारे डिसीज होऊ शकतात रिलेटेड टू डाएट. ओके. लिव्हर सिरोसिस कधी ऐकलंय का. लिव्हर सिरोसिस, अल्कोहोल कन्झम्पशन आपण जास्त करतो ना त्यावेळेला लिव्हर सिरोसिस होतो. लिव्हरवर सूज येते, लिव्हर डेड सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी. ओके. किंवा त्यामुळे काय होणार, आपले ॲब्डोमिनल प्रॉब्लेम आपल्याला जास्त होणार. ॲब्डोमिनल ज्यावेळेला आपण ओव्हर ईटिंग करणार त्यावेळेला. ओके. आणि डेड सुद्धा होऊ शकते रिगार्डिंग टू आपल्या कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमुळे. ओके. व्हॉट happen if it is in an exercise or low excess weight gain, diabetes mellitus, insulin resistant, hypertriglyceridemia. Okay. And the CAD like cardio congestive arterial disease, okay, coronary artery disease, deficiency like constipation, low mental performance, ketoacidosis. ओके. आता एक्सेस और लो ज्यावेळेला आपण डाएट घेतो ना त्यावेळेला काय होणार, म्हणजे एक्सेस म्हणजे काही कमी, ओके, म्हणजे एक्सेस म्हणजे जास्त घेतो आपण, ओके, आणि लो म्हणजे कमी डाएट घेणार. त्यामुळे काय होणार की एक्सेसमुळे काय होणार की वेट गेन, डायबिटीस मेलाइटिस होऊ शकते, इन्सुलिन रेजिस्टन्स, ओके, हायपर ग्लायसेरेमिया होऊ शकतो, म्हणजे इंक्रीज इन आपल्यामध्ये ब्लड शुगर लेवल. ओके. CAD म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज, म्हणजे की रिलेटेड टू आपल्या हार्ट डिसीज सोबत. ओके. डेफिशियन्सी काय होणार की आपण लो डाएट घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशन्स, ओके, लो मेंटल परफॉर्मन्स होणार. ओके. जे आपण बोलतो ना लहान बाळाने जेवण जास्त केलं पाहिजे. ओके. रिझन काय माहिती आहे का, रिझन काय आहे, लहान बाळांना जेवण का जास्त केलं पाहिजे, कारण की त्याची जशी फिजिकल ग्रोथ होती तशी त्याची मेंटल सुद्धा ग्रोथ होणार. किटोॲसिडोसिस. ओके. कोणाला माहिती आहे किटोॲसिडोसिस म्हणजे काय होऊ शकते. मेटाबॉलिक ॲसिडोसिस म्हणजे जे आपले मेटाबॉलिकल रेट आहे ना, ऍसिडिटी रेट आपण बोलतो ना, ऍसिडिटी जास्त, पीएच आपल्या बॉडीचा पीएच किती असतो तो त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतो. ओके. त्यानंतर हेल्दी बॅलन्स डाएट प्लॅन.
So what balanced diet plan is to be given? So simply avoiding of consumption of carbohydrate, fat, uh, doesn't imply you are the balanced diet. You must be know what that carbohydrates and the fat energies the body perform activities. It allow you to remain active. People who are striving towards the weight loss and weight loss goals should limit rather than the curtailing them completely. सो त्यामुळे काय होणार, हे कार्बोहायड्रेट फॅट कन्झम्पशन आपण अवॉइड करणार. ओके, अवॉइड केल्यामुळे काय होऊ शकतो, बॅलन्स डाएट हा प्रॉपरली राहणार नाही आपल्या बॉडीमध्ये. सो त्यामुळे काय होणार, आपले कार्बोहायड्रेट फॅट काय करणार, बॉडीवरती परफॉर्म करणार, ॲक्टिव्हिटीजसाठी परफॉर्म करणार आपले कार्बोहायड्रेट्स आणि आपले फॅट्स. सो त्यामुळे काय होणार की आपण रिमेन्स विल बी ॲक्टिव्ह, लाईक अलो यू विल टू रिमेन ला ॲक्टिव्ह. सो पीपल हु आर स्ट्रायव्हिंग टुवर्ड्स द वेट लॉस अँड गोल्स. ओके, मग त्यामुळे काय होणार की इन्क्रीज इन वेट असलं आपल्या बॉडीमध्ये, मग त्या ठिकाणी पर्सन काय करणार की वेट हे लॉस करायचा प्रयत्न करणार. मग त्यामध्ये तो कंटेंट ऑफ काय अवॉइड करणार, फॉर द कार्बोहायड्रेट फॅट. ओके, समजलं. आता फूड पिरामिड्स, त्यामध्ये फूड पिरामिड्स और डाएट पिरामिड इज ट्रायंगुलर डायग्राम रिप्रेझेंट द ऑप्टिमल नंबर ऑफ द सर्विंग टू बी इटन each day for each of the basic food of group. Okay, so triangle diagram हे बोलतात ते, लाईक आपलं ऑप्टिमल नंबर मध्ये आपण जे जेवण करतो, लाईक कसं मॉर्निंग ब्रेकफास्ट, त्यानंतर आफ्टरनून मध्ये काय करतो आपण लंच आणि नाईटला डिनर. ओके, 3 टाइम आपण खातो ना. Okay, balanced diet for adult man. Fats or oil 5 gram into 5 times. Okay. झालं. ओके, बॅलन्स डाएट फॉर ॲडल्ट मॅन. ओके, त्यामध्ये काय होणार, फॅट्स और ऑइल. ओके, ऑइल आपण किती घेतलं पाहिजे, फॅट्स किती घेतलं पाहिजे, 5 ग्रॅम इंटू 5 टाइम्स. 5 ग्रॅम पर्यंत आपण ऑइल असेल किंवा फॅट असेल, आपण एवढं 5 ग्रॅम पर्यंत कन्झ्युम केलं पाहिजे रेग्युलरली. शुगर सुद्धा 5 ग्रॅम पर्यंतच, पण आपण काय करतो, जास्त घेतो ना. ओके, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट लाईक 100 ग्रॅम इंटू 3 टाइम्स, म्हणजे किती होणार ते 300 ग्रॅम ना दिवसात. एक मिनिट, हां बरोबर आहे. फॅट्स आपण 5 ग्रॅम इंटू 5 टाइम्स ना, मग किती होणार, 5 इंटू 5 25 ग्रॅम आपण डेली घेऊ शकतो फॅट्स किंवा ऑइल. शुगर सुद्धा आपण 5 म्हणजे 25 ग्रॅम आपण घेऊ शकतो इन होल डे मध्ये. मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट 300 पर्यंत आपण घेऊ शकतो. पल्सेस लाईक त्यामध्ये आहे, पल्सेस म्हणजे आता बघा, व्हेज 30 ग्रॅम असणार त्यामध्ये. ओके, इंटू 2 म्हणजे की 60 ग्रॅम. नॉनव्हेज म्हणजे 30 इंटू 1 30 ग्रॅम, त्यामध्ये जास्त असणार. ओके, व्हेजिटेबल्स मध्ये किती असणार, 100 इंटू 300. फ्रुट्स मध्ये सुद्धा 100. ओके, त्यानंतर सिरियल्स अँड मायलेट्स मध्ये किती असणार, 30 इंटू 12 म्हणजे किती होणार, 360. ओके, समजलं ना हे काय, म्हणजे एक ॲडल्टने एवढा हा डाएट कन्झ्युम केला पाहिजे. आता तुम्ही सुद्धा ॲडल्ट मध्ये जात ना सगळे. ॲडल्ट मध्ये कसे आहे की ते 12 इयर्स पासून 17 इयर्स पर्यंत आहे. हां, पर डे आपण एवढा घेऊ शकतो फॉर ॲडल्ट मॅन. पण आपण यातलं घेतो का, जास्त नाही. आपण जास्त यातलं काय घेणार, शुगर, फॅट्स. ओके, 2 वर्ष जास्त आपण घेतो. हे खालचं विसरून जा, मिल्क प्रोडक्ट काहीच नाही. फ्रुट्स तर कधी खातो का नाही आपण बघितलंय का. जे लोक जास्त पैशावाले असतात ना, हां खरंच, जे जास्त लोक पैशावाले असतात ते जास्त फोकस करणार फ्रुट्सवर. पण तुम्हाला फ्रुट्स म्हणून किती भेटणार, 100 ग्रॅम. त्यापेक्षा हे खा ना व्हेजिटेबल्स,
व्हेजिटेबल्स खाल्ल्यामुळे तुम्हाला काय होणार, जास्त भेटणार है ना. समजलं. आता या ठिकाणी आपण हे ऑल बॅलन्स डाएट फॉलो केलं पाहिजे. बॅलन्स डाएट फॉर ॲडल्ट वुमन तुमच्यासाठी. तुम्ही लेस घ्यायच्या गोष्टी हे बघा. ॲडल्ट बॅलन्स डाएट फॉर ॲडल्ट वुमन, त्यामध्ये आहे बघा फॅट्स ऑइल 5 × 4 टाइम्स म्हणजे किती 20 ग्राम, शुगर 20 ग्राम, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट 300 ग्राम, व्हेज 60 ग्राम, नॉन व्हेज 30 ग्राम, व्हेजिटेबल्स 300, फ्रूट्स 100 आणि हे लास्ट वाला 270 फिक्स. 270 फिक्स ग्राम. ओके, समजलं. फॉर वुमनसाठी हा डाएट आहे तुमचा, डाएट प्लॅन आहे तुमचा, कळालं. हा फॉलो करायचा. फ्रूट्स किती खायचं, 1 खायचं रेग्युलर. मिल्क 1 ग्लास प्यायचं, समजलं. शुगर 2 टाइम घ्यायची, सकाळ संध्याकाळ, ठीक आहे ना. कोणीच पित नाही. ओके, सो न्यू फूड पिरॅमिड्स काय बोलतात की त्यामध्ये ग्रेन्स मध्ये सगळ्यांना ग्रेन्स म्हणजे काय असतं ग्रेन्स. ओके, व्हेजिटेबल्स सगळ्यांना माहिती आहे. लिफी व्हेजिटेबल्स वेगळे आणि व्हेजिटेबल्स वेगळे. लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे काय आणि व्हेजिटेबल्स म्हणजे काय नॉर्मल. कुकुंबर म्हणजे काय, कुकुंबर फ्रूट्स, मिल्क, मीट्स. ओके, मीट म्हणजे काय, ओके, त्यामध्ये सुद्धा कंटेंट ऑफ काय असतो, प्रोटीन, अजून कार्बोहायड्रेट सुद्धा असतो त्यामध्ये, अजून ओके. फॉर चिल्ड्रन साठी काय माहिती का इम्पॉर्टंट, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क आणि मीट अँड बीन्स. ओके, या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर चिल्ड्रन साठी. A proper combinations of fruits, vegetables, grains, dairy products will be provide a balanced diet. समजलं ना. प्रॉपर ऑफ कॉम्बिनेशन काय, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, डेअरी प्रोडक्ट म्हणजे काय, मिल्क असेल, अजून ब्रेड असेल, अजून ब्राऊन ब्रेड कोणा म्हणजे ब्राऊन ब्रेड, त्यामध्ये काय असतं जास्त, ओके. ते काय करणार आपल्याला बॅलन्स डाएट साठी इम्पॉर्टंट असणार. फॉर लंच आता बघा या ठिकाणी ओके. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, स्पिनच, टोमॅटो, कॅरेट, कॅबेज, बीन्स, लेंटिल्स, बिटर गोड, ओकरा.
त्यानंतर हे कोणते कोणते फ्रुट्स आर इनलिस्टेड बिलो, म्हणजे मोस्ट हेल्दी फ्रुट्स आहे ऍपल, ऑरेंज, ग्रेप्स, लाईम, स्ट्रॉबेरी, बनाना. ओके. सम ऑफ द न्यूट्रिएंट्स डेअरी फूड्स आर, कोणते कोणते डेअरी फूड्स? मिल्क, एग्स, कोलेस्ट्रॉल, कॉटेज चीज, टोफू. टोफू म्हणजे काय? टोफू टोफू. Okay, tofu also known as bean curd. It is a food cultivated by the coagulating soy milk and then pressing the resulting curd into the soft white blocks. Okay. त्यानंतर grains. Cereals. Okay. A balanced diet must contain of adequate proportions of protein, like cereals from an ideal source of carbohydrates. Pulses and grains are the rich in fatty acids and proteins. Whole grains contain of nutrient substances like iron, magnesium, phosphorus that act as the coopters from the enzymatic activities inside the body. ओके. सो त्यामध्ये काय असणार? सिरियल्स मध्ये ग्रेन्स, ओके, पल्सेस असणार, कार्बोहायड्रेट्स असणार. सो त्यामध्ये कंटेंट ऑफ काय असणार? फॅटी ऍसिड, ओके, आणि प्रोटीन्स. होल ग्रेन्स काय करणार की इट इज अ कंटेंट ऑफ आयरन, मॅग्नेशियम अँड फॉस्फरस. ओके. द एक्झाम्पल आर व्हीट ब्रेड, ब्राउन राईस, ओटमील, पास्ता, सोयाबीन्स, सिरियल, त्यानंतर कॉर्न्स. Okay, other product like protein that play a vital role in the body metabolism. For example, a piece of chicken or a fish is considered healthy for a lunch. Nuts are extremely loaded with the omega-3 essential fatty acids, a vital component of our bodies. Okay. Following 6 measures bases all the nutrient requirement like carbohydrate, protein, lipids, vitamins, minerals, and water. ओके. सो या ठिकाणी आपण काय शिकलो आज की फूड आणि न्यूट्रिशन. ओके, बॅलन्स डाएट. ओके, बॅलन्स डाएट आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं. ओके, न्यूट्रिशन मध्ये इम्पॉर्टंट काय काय? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. ओके, आपण हे एक एक करून एक्सप्लेन करणार तुम्हाला, पण टाइम आल्यावर. जसं की आता आपल्याला एक्स्ट्रा टाइम होता म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केला. सो तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन कळाली ना, न्यूट्रिशन म्हणजे काय आणि डाएट म्हणजे आपण कसं फॉलो करतो. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर.